परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी राज्य सरकारला आता नोटीस पाठवण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं सरकारला ही नोटीस पाठवल्याचं समजतंय। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 29 एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे। परभणीमध्ये संविधान विटंबनेनंतर सोमनाथ पोलिसांच्या मारहाणीत खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता। पुढच्या सुनावणीत नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। राज्य सरकारला ही नोटीस पाठवण्यात आल्याचं समजतंय। त्या निर्णयाला मी समाधान आहे आणि जोपर्यंत माझा सरकारने ते आरोपीला मोकळं सोडलेत, त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ ते धरत नाहीत, त्यांना अटक करत नाहीत, मग ह्याच्यामध्ये काही अडचण ते आता काहीतरी अडचण आहे ह्याच्यामध्ये। ते आरोपी आहेत, सोमनाथला मारलेले आहेत आरोपी, त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावा, त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरा आहे। आणि मी कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबाच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेबांनी हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधानी आहे। का तिथे आम्ही असणारा SITची सुद्धा मागणी करतो। SIT नेमण्यात यावी, पण ही SIT सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे। आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे, पेक्षा सरकारच आरोपी आहे, तेव्हा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पेटिशनरने धरणं योग्य नाही। तेव्हा याला असणारं एक मस्टरी असणं गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू।